ठाकरे तुम्हाला आवडतात का? तुम्ही ठाकरेंचे समर्थक आहात की विरोधक एवढ्यापुरता मर्यादित नसतो. मुंबईमध्ये मराठी माणसाची अस्मिता, भाषिक अस्मिता याच्या भोवती ठाकरे गुंफले गेलेले आहेत. लोकांना दुटप्पी भूमिका आवडत नाही. लोक म्हणतात तुमची भूमिका आम्हाला पटो अगर ना पटो, पण तुम्ही तुमच्या भूमिकेशी प्रामाणिक राहा. नमस्कार. राज्यभरातल्याच नव्हे तर देशातल्या अनेक लोकांना उत्सुकता आहे की ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणजे काय होणार. उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होणार, किंबहुना आता लवकरच होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका आणि राज्यातल्या इतर 28 महानगरपालिका यांच्या निवडणुकीत नेमका काय परिणाम होणार. इथे प्रश्न फक्त ठाकरे तुम्हाला आवडतात का, तुम्ही ठाकरेंचे समर्थक आहात की विरोधक एवढ्यापुरता मर्यादित नसतो. महाराष्ट्रामध्येच काय, देशामध्ये आपल्या लोकशाहीमध्ये एक वर्ग असा असतो की ज्याला वाटतं की सत्तेला चेक असला पाहिजे, म्हणजे सत्तेचा सुद्धा बॅलन्स असला पाहिजे, सत्ता ही दिशाहीन नसली पाहिजे किंवा बेबंदशाही नसली पाहिजे, असं मानणारा एक सुशिक्षित वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मुंबई हे देशाचं नाक आहे, आर्थिक राजधानी आहे, राजकीय घडामोडीचं मोठं केंद्र आहे. इथं होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची चर्चा देशाच्या कानाकोपऱ्यात होते. त्यामुळं लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्तेला आव्हान देणारं कोण तयार होतं आहे आणि ते काय करणार आहेत याकडे पाहणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. ठाकरेंचे तुम्ही समर्थक आहात की नाही या मुद्द्यापेक्षा आत्ताचं जे राजकीय समीकरण आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्याला आव्हान देण्याची क्षमता असलेलं कोणी तयार होतं आहे का याकडे लोक औत्सुक्याने बघतात. मतदान करताना काय करतील हा भाग निराळा, पण असं कोणी करतं आहे का. आज भाजपची चौफेर घोडदौड सुरू आहे. नगरपालिका निवडणुकीत या पक्षाचे 3,000हून अधिक नगरसेवक निवडून आलेत. जवळपास 207 महानगरपालिका महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये भाजपचा वाटा हा अर्थातच 117 नगरपालिकांचे अध्यक्षपद मिळवून खूप मोठा आहे. अशा वेळेला ठाकरे बंधू काही चमत्कार करणार का. खरं तर यांनी नगरपालिका निवडणुकीत रसच घेतला नाही. ते कुठेही गेले नाहीत. ते मुंबईतच होते, बैठका घेत होते, महानगरपालिका निवडणूक लढवण्याची व्यूहरचना आखत होते. त्यांनी मुळीच आपल्या समर्थकांना किंवा पाठीराख्यांना ताकद दिली नाही असं म्हटलं जातं. त्यामुळं नगरपालिका निवडणुकीत यांचा परफॉर्मन्स किंवा यांची कामगिरी ही अतिशय बेताचीच म्हणजेच मर्यादित राहिली. मग महानगरपालिका निवडणुकीत काय चमत्कार होणार आहे का. तर ठाकरे एकत्र आल्यामुळे एक वर्ग सुखावतो. त्यांना असं वाटतं की मुंबईमध्ये ठाकरे हे नाव हा परवलीचा शब्द आहे. मुंबईमध्ये मराठी माणसाची अस्मिता, भाषिक अस्मिता याच्या भोवती ठाकरे गुंफले गेलेले आहेत. खरं तर ही पुण्याई आहे प्रबोधनकार ठाकरे या नावाची. कारण प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एक अग्रभागी असलेलं नाव होतं. त्यांचे विचार सडेतोड होते. त्यांचे विचार अनेकांनी स्वीकारले. तेच विचार पुढे घेऊन बाळासाहेब ठाकरे या त्यांच्या सुपुत्रानं शिवसेनेची स्थापना केली आणि शिवसेना पाहता पाहता मुंबई ओलांडून ठाण्यात गेली, ठाणे ओलांडून छत्रपती संभाजीनगर तेव्हाचा औरंगाबाद इथं गेली आणि खेडोपाडी शिवसेनेच्या शाखांचे बोर्ड लागले. लोकांना उत्सुकता होती. राजकारणामध्ये सडेतोड बोलणारा, कुणाचीही भीडभाड न ठेवणारा, कसलाही मुलाहिजा न बाळगणारा, आपलं मत स्वच्छपणे व्यक्त करून त्या भूमिकेशी चिकटून राहणारा व्यक्ती लोकांना आवडतो. लोकांना दुटप्पी भूमिका आवडत नाही. लोक म्हणतात तुमची भूमिका आम्हाला पटो अगर ना पटो, पण तुम्ही तुमच्या भूमिकेशी प्रामाणिक राहा. तुम्ही तळ्यात मळ्यात करू नका, तुम्ही आमची फसवणूक करू नका. आम्हाला तुम्ही कसे आहात हे स्पष्ट कळलं की आम्ही आमचं ठरवू की तुमच्या पाठीशी यायचं की नाही यायचं. ह्या भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरे हे नाव त्यांच्या विरोधकांमध्ये सुद्धा औत्सुक्याचा विषय होता. बरेच लोक बाळासाहेब ठाकरेंच्या पॉलिसीज, त्यांचे हिंदुत्वाबद्दलचे विचार, त्यांची आक्रमक भूमिका पसंत करत नव्हते, परंतु खाजगीत मान्य करायचे की तो माणूस निडर आहे, स्पष्ट बोलतो, भूमिकेशी प्रामाणिक राहतो, काही गोष्टींबाबत परवाच करत नाही. हे लोकांना खूप आवडलं. त्यामुळं त्यांचं वलय प्राप्त झालं. तर या वलयातून बाहेर पडून राज ठाकरे यांनी वेगळा मार्ग निवडला. 2006 साली त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आपला मार्ग बदलला आणि शिवसेनेचं नुकसान झालं. 2009ला जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रात आलं असेल तर ते केवळ राज ठाकरे यांच्यामुळं आलं. कारण अनेक जागा शिवसेनेच्या त्यावेळी मनसेमुळं पडल्या. मतांचा फरक खूप मोठा होता. अनेक त्यांच्या उमेदवारांनी 13 उमेदवार निवडून आले मनसेचे, परंतु त्यांच्यामुळं शिवसेनेचे अनेक उमेदवार पडले, जागा कमी झाल्या. काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा झाला आणि राजकारणामध्ये शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने काँग्रेसनी आणि राष्ट्रवादींनी राज ठाकरे यांना अतिशय चपखलपणे वापरून घेतलं.
नंतर भाजपाने 2014 साली स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर लोकसभेमध्ये राज ठाकरे त्यांच्यासोबत गेले आणि हळूहळू लोकांना असं वाटायला लागलं की राज ठाकरे आपल्या भूमिकेशी प्रामाणिक नाहीत. मराठी माणूस किंवा मराठी अस्मिता याबद्दल ते बोलतात, पण कृती फारशी दिसत नाही. त्यामुळे त्यांचा जनाधार कमी झाला. आज या क्षणाला महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि ठाकरे जर एकत्र येत असतील तर लोकांना उत्सुकता आहे की तुम्ही तुमच्या भूमिकेशी प्रामाणिक राहणार आहात का, आम्हाला एक पर्याय देणार आहात का. कारण लोकांना सत्तेचा बॅलन्स आवडतो. त्यांना सत्ता ही निर्बंध नको, म्हणजे बेहिशोबी पद्धतीनं बेबंदशाही नको असते. त्यामुळे ठाकरे एकत्र आल्यामुळे सत्तेचा चेक अँड बॅलन्स हा व्यवस्थित राहील. सत्ताधाऱ्यांनाही असं वाटेल की आपल्यावर तरी कुणीतरी वचक ठेवणारं किंवा आपल्या चुकांकडं बघणारं, लोकांमध्ये जाऊन या चुकांबद्दल जागृती निर्माण करणारं कोणी आहे. तर ही भावनासुद्धा एक चांगली असते. लोकशाहीमध्ये हे काही वाईट असं लक्षण नाही, हे चांगलंच लक्षण आहे. त्या दृष्टीने जर मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये किंवा मुंबई महानगर प्रदेश आपण ज्याला म्हणतो, आता ती एकच झालेलं आहे सगळं, तर तिथे काही या ठाकरे बंधूंमुळे फरक पडणार आहे का याची एक उत्सुकता आहे. त्यामुळं आजची त्यांची पत्रकार परिषद आणि त्यांची घोषणा ही महाराष्ट्रामधल्या त्यांच्या समर्थकांसाठी एक आनंदाचा क्षण होता. त्याचबरोबर जो एक तटस्थ वर्ग आहे, ज्याला असं वाटत होतं की सत्ताधाऱ्यांनासुद्धा कुणीतरी जाब विचारणारं हवं, या भावनेने त्यांनीसुद्धा ठाकरेंच्या घोषणेकडे औत्सुक्याने बघितलं आहे. मतदान किती होईल, त्यांना किती मतं मिळतील, त्यांची खरोखर मुंबईमध्ये सत्ता येईल का, हा भाग निराळा. कारण मतदानाच्या दिवसापर्यंत जनतेमध्ये जाऊन ते किती विश्वासार्हता निर्माण करतात, उमेदवार कसे देतात, त्यांचा जाहीरनामा काय असेल, त्यांच्या ठाम भूमिका काय असतील. मुंबईमधला मराठी माणूस, विस्थापित होणारा मराठी माणूस, चाळीमध्ये राहणारा माणूस, ज्याच्या चाळीचं, त्याच्या इमारतीचं, पडक्या इमारतीचं पुनर्वसन गेल्या 15 वर्षात झालेलं नाही, पुनर्विकास झालेला नाही. अनेकांना संक्रमण शिबिरात राहावं लागलेलं आहे, अनेकांना मुंबई सोडावी लागलेली आहे. अशा माणसाला तुम्ही काय आधार देणार आहात हे पाहून तो माणूस मतदान करणार आहे. परंतु त्याच्या आधीच एक वेगळं चित्र निर्माण झालं आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये सुद्धा काहीशी चिंता निर्माण होणं स्वाभाविक आहे. कारण शत्रू जर प्रबळ होत असेल तर सत्तेत असलेल्यांना सुद्धा चिंता वाटते. भलेही ते आज टीका करत असोत, पण सर्वात मोठं आव्हान त्यांना मुंबईमध्ये, मुंबई महानगर प्रदेशामध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये यांचंच मिळणार आहे. म्हणूनच की काय, पुण्यामध्ये आम्ही एकत्र लढणार नाही, आमच्या राजकीय विरोधकांचा फायदा करून देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते याच्याचमुळे, कारण पुण्यामध्ये पवार जरी एकत्र येणार असले काका पुतणे, तरीही शिवसेना मनसेची युती एक मोठं आव्हान निर्माण करेल पुण्यामध्ये. त्याचंसुद्धा भाजपाला चिंता आहे. म्हणून तिघांमध्ये ही मतं विखुरली जावीत याची व्यूहरचना त्यांनी आधीच केलेली आहे. भाजपाचं नियोजन अतिशय परफेक्ट असतं. दिवस रात्र ते याचा विचार करत असतात की निवडणुका कशा जिंकायच्या. त्यांच्याकडे यंत्रणा आहे, मनुष्यबळ आहे, प्रचंड मोठी साधनसामुग्री आहे. त्यांच्या निम्मी पण इतर पक्षांकडे नाही. ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारून चालणार नाही. तर अशा वेळेला आजच्या या घोषणेमुळं महाराष्ट्राच्या राजकारणावर काय फरक पडेल, खरोखर एक नवीन फोर्स तयार होईल का. आजच्या या घोषणेनंतर काँग्रेस मुंबईमध्ये आपल्या निर्णयाचा फेरविचार करणार आहे का. कारण त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही शिवसेनेला असं वाटतं की काँग्रेसने आपल्यासोबत यावं. परंतु आपण जर ह्या दोघा भावांसोबत गेलो तर आपल्याला कमी जागा वाटायला येतील आणि आपला पाठीराखा वर्ग नाराज होईल. विशेषतः उत्तर भारतीयांमध्ये राज ठाकरे यांच्याबद्दलची अडी अजूनही कायम आहे असं त्यांना वाटतं. कारण त्यांनी मारहाण केली होती उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना. त्यांना असं वाटतं की हे दोघं भाऊ एकत्र येऊन आपला काय निभाव लागेल. म्हणून काँग्रेसने आज स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चाही सुरू केली आहे, काही समझोते करतायत. अशा वेळेला महाराष्ट्राच्या एकूणच 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने नवी आखणी होणार आहे, नवीन काही पट मांडले जाणार आहेत. तर हे आता नेमकं कशात परिवर्तित होतं हे पाहण्यासाठी आपल्याला मतदानाच्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागेल. 16 जानेवारीला जेव्हा EVM मशीनमधून निकाल बाहेर येतील तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे आणि शिवसेना यांच्या युतीचा एक नवीन पॉलिटिकल फॅक्टर, एक राजकीय समीकरण जन्माला येईल का हे पाहावं लागेल. त्यानंतर त्याच्यासोबत महाविकास आघाडी एकत्र राहील का. कारण आता असं झालेलं आहे की काँग्रेस जरी स्वतंत्र लढायचं म्हणत असली तरी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस या ठाकरे बंधूबरोबर जाण्याचा त्यांचा मनसुबा दिसतो. तशीच त्यांची बोलणी सुरू आहेत. ते जर एकत्र गेले तर काँग्रेस एकाकी पडू शकते. परंतु एवढ्या लढाईतून जर काँग्रेस एकट्याने लढून जर त्यांनी समाधानकारक जागा मिळवून आपलं अस्तित्व महाराष्ट्रात कायम राखलं, चर्चेत राहण्याचा त्यांचा जर हेतू सफल झाला तर मग मात्र काँग्रेसला बळ प्राप्त होईल आणि काँग्रेस महाराष्ट्रामध्ये आपली वाटचाल एकट्याने सुरू ठेवेल. त्यांच्या लक्षात येईल की लोक आपल्या पाठीशी येत आहेत. आपण एकट्याने लढलो तर लोकांना विश्वास आहे की सत्तेशी आपण 2 हात करू शकतो हे दाखवून देतील ते. जर लोकांनी साथ दिली तर आजचा या
चर्चेतला शेवटचा मुद्दा एवढाच आहे की आज दोघा भावांनी युती जाहीर केली खरी, परंतु त्यांनी जागा जाहीर केल्या नाहीत. याच्यामागे राजकीय मुत्सद्देगिरी आहे. जर आत्ताच त्यांनी जागांची संख्या ठरवली असती तर मात्र ते कुठं लढतायत, त्यांच्यासमोर आपला उमेदवार कोण असला पाहिजे हे ठरवताना महायुतीला सोपं गेलं असतं. त्यांनी हे गुलदस्त्यात ठेवून उत्सुकता वाढवली आहे आणि समोर महायुतीच्या समोर एक वेगळं आव्हान निर्माण करत पुन्हा एक राजकीय समीकरण जुळवाजुळव करण्यासाठी त्यांना भाग पाडलेला आहे. हा एक भाग महत्त्वाचा आहे, तो दुर्लक्षून चालणार नाही. धन्यवाद.